हाय हॅलो नमस्कार. मागचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता ज्यामध्ये मी सोयाबीनचं पनीर बनवलं होतं बघा. आता तेच मला कमेंट आल्या होत्या की त्याची भाजी दाखव म्हणून, त्याची भाजीची रेसिपी टाक. तर तेच इथं टाकते मी बघा. पनीर एकदम छान बनलं होतं, माझं घट्टसर झालं होतं. थोडं त्याला मी लवकरच काढून घेतलं होतं म्हणून थोडं ते जसं बसायला पाहिजे होतं ना तसं बसलं नाही बघा. ते पण चवीला भाजी एकदम छान झाली होती. आता हे सुद्धा मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं. याआधी मी कधी पनीर म्हणजे सोयाबीनचं पनीर कधी बनवलं नव्हतं. एकदा कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि पनीर त्याला थोडंसं आपण शॅलो फ्राय करतो ना सेम त्याच पॅटर्नमध्ये करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे कढीपत्ता हे सुद्धा टाकलं, खडे मसाले टाकले आणि ते सुद्धा एकदम छान असे भाजून घेतले. त्यानंतर बेसिक ग्रेव्ही जी आपण ग्रेव्ही भाजीसाठी बनवतो ना सेम तीच ग्रेव्ही इथे मी घेतलेली होती आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि एकदम छान तेल सुटेपर्यंत खमंग एकदम सगळ्या घरात वास सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर वरतून भरभरून असा धनिया पत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं बेसिक मसालाच टाकायचा आहे. लाल तिखट टाकायचं आहे, काळा मसाला आणि एखादा घरगुती मसाला, एवढंच मी याच्यामध्ये टाकलं, दुसरं काहीच टाकलं नव्हतं बघा. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून एकदम तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलं आणि त्यानंतर जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं का ते त्याच्यामध्ये सोडून दिलं आणि एकदम मंद आचेवर याला 2 मिनिटांसाठी होऊ दिलं. ही भाजी ना चवीला एकदम भन्नाट झाली होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.